गहूच्या पिठाची पुरी बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या गहू घेतल्यात, वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतले आहे। त्यासाठी तीळ, हळद, ओवा, कसुरी मेथी, मीठ आणि मिरची पावडर घेतली आहे। गहू पिठामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालते मोहन आणि ते मिक्स करून घेते। गरम आहे तेल, त्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेते। हे हाताने सगळं स्मॅश करून घेते। तेल व्यवस्थित पिठात मिक्स करते। अजी मूठ झाले म्हणजे व्यवस्थित मोहन पिठात मिक्स झाले आहे। आपण जे मसाले घेतले आहेत ते सर्व यामध्ये मिक्स करून घेते। हे मसाले मिक्स करते आणि पाणी टाकून त्याचं घट्ट असं पिठाचं गोळा तयार करून घेते। ज्या वाटीने मी पीठ घेतले त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालते याच्यामध्ये आणि ते घट्ट असं मळून घेते। अजून थोडा पाणी टाकते आणि पीठ मळून घेते। जसा लागेल पाणी तसं टाकत जावं। पीठ मळून झाले आहे, हे बघा साधारण मी घट्टच केले आहे, त्याच्यामुळे पुरी खुसखुशीत होते। आता याला मी झाकून ठेवते, 10 मिनिटं फक्त ठेवते। 10 मिनिटं झाली आहेत, आता झाकण काढते। एक पिठाचा गोळा घेतला आहे, ते पिठात बुडवून मी लाटून घेते। जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटावी। ह्याला टोचे मारून घ्यावे, त्यामुळे पुरी फुगत नाही। त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते। हा माझ्याकडे डब्याचं एक झाकण आहे, तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही काढू शकतात। हे मी आता काढून घेते प्लेटमध्ये। बघा किती पातळ आहेत। आपल्या लाटून झाल्या आहेत, बाकीच्याही मी लाटून घेते। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे। एक छोटा तुकडा टाकून मध्ये गरम झालेला आहे। आता गॅस मी बारीक करते। आपण ज्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत त्यामध्ये यामध्ये टाकते। हे फिरवून घेते। आपल्या पुऱ्या ह्या रेडी झाल्या आहेत, त्या मी काढून घेते। पूर्ण यातलं तेल निथळून घेतलं। पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत झाली आहे।